नमस्कार. माझं नाव नागेश माणिकराव इंगळे, मदत फाउंडेशन चाकण सदस्य. माझं गाव मूळचा मी बीडचा. तर माझं पूर्ण 11वी-12वीचं जे शिक्षण आहे ते परभणीमध्ये झालं आणि 12वीचं शिक्षण झाल्यानंतर मी नागपूरला इंजिनिअरिंग केली आणि इंजिनिअरिंग केल्यानंतर मी मुंबईला जॉब केला. तर जॉब करत असताना मला मला जे मोठं काहीतरी आयुष्यामध्ये मला करायचं होतं. त्यामुळे मला मार्गदर्शन बी भेटत नव्हतं योग्य. योग्य ते मार्गदर्शन पण भेटत नव्हतं. तर मग करायचं काय म्हणून मी चाकणला आलो. चाकणला आल्याच्या नंतर माझी गाठ मदत फाउंडेशन सोबत जुळली. तर त्याचबरोबर जशी माझी गाठ मदत फाउंडेशन सोबत जुळली तर मला आज दीड ते 2 वर्ष होत आहे मी कंटिन्यू मदत फाउंडेशन सोबत जुळलेला आहे. तर मदत फाउंडेशनला जुळण्याचं एकच कारण होतं की त्यांचे जे उद्दिष्ट आहेत मला खूप आवडले होते. तर मदत फाउंडेशनचे कार्य थोडक्यात सांगायचे झाले तर मदत फाउंडेशन हे प्रत्येक गुरुवारी जे उपाशीपोटी झोपतात त्यांना अन्नदान असो, त्याचबरोबर ज्यांना योग्य असे आरोग्याचे मार्गदर्शन नाही भेटत त्यांच्यासाठी आरोग्य शिबिर असो, त्याचबरोबर जे रस्त्याला झोपलेले असतात त्यांच्यासाठी चादर वाटप असो, अशा प्रत्येक कार्यामध्ये मी मदत फाउंडेशनच्या सोबत होतो. आणि मला सोबत असताना मला एक असं स्वतःला ज्या आत्म्याला माझ्या जी आत्म्याला जो आनंद भेटला, त्या आनंदामुळे मला मदत फाउंडेशनचे कार्य एवढे आवडले. तर त्याचबरोबर मदत फाउंडेशन चाकण च्या मार्फत रोज सकाळी 7 ते 9 एक मेडिटेशनचं सेशन असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुमच्या आयुष्यामध्ये ध्येय काय, तुम्हाला पुढील 3 महिन्यात काय करायचंय, त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या 3 वर्षात काय करायचंय आणि पुढच्या 10 वर्षात काय करायचंय, ह्या गोष्टींवरती कार्य केलं जातं. तर हे करत असताना मला एक हॉटेल क्षेत्रामध्ये अगोदरपासून आवड होती. तर आणि माझी हॉटेल क्षेत्रामध्ये आवड होती. तर मला माझं एक स्वप्न होतं की माझं देखील हॉटेल असायला पाहिजे. म्हणजे माझं स्वप्न होतं की माझं पण हॉटेल असायला पाहिजे. तर हे स्वप्न पूर्ण कसं होणार? तर मदत फाउंडेशननी मला ही संधी उपलब्ध करून दिली. त्या संधीचे खरोखरच खूप धन्यवाद. आणि ह्या संधीचे नक्कीच मी सोनं करेल. आणि मदत फाउंडेशननी जी मला संधी उपलब्ध करून दिली आहे म्हणजे की आपलं माऊली प्रसाद. तर माऊली प्रसाद हे माझ्यासाठी एक स्वप्न होतं आणि स्वप्नापेक्षा भारी हॉटेल हे मला भेटलं आहे. त्याबद्दल मी जो माझा आनंद आहे मी शब्दामध्ये नाही सांगू शकत. तर मदत फाउंडेशन हे दर गुरुवारी आळंदीला अन्नदान करत होतं. तर अन्नदान करत असताना मी देखील त्यामध्ये सहभागी होतो. आणि जो मला आळंदीच्या माऊलीचा जो काय प्रसाद भेटलेला आहे मदत फाउंडेशनद्वारे, त्याचं खरोखर खूप धन्यवाद. आणि सर्वप्रथम मदत फाउंडेशनचं धन्यवाद. आणि माझे हे जे स्वप्न आहे ते केवळ मदत फाउंडेशनचे अध्यक्ष व्यंकटेश माणिकराव इंगळे आणि त्याचबरोबर केरळ हॉस्पिटलचे तिन्ही डायरेक्टर डॉक्टर प्रदीप सर, डॉक्टर सचिन सर आणि डॉक्टर गोपाल सर यांचे खरोखर खूप मनापासून धन्यवाद. माऊली प्रसाद माऊली प्रसाद हे हॉटेल येत्या गुढीपाडव्याला माझं स्वप्न देखील साकार होणार आहे आणि येत्या गुढीपाडव्याला त्याची ओपनिंग देखील असणार आहे. त्या ओपनिंगचे तुम्हाला देखील निमंत्रण. तर तुम्ही येत्या गुढीपाडव्याला माऊली प्रसाद ओपन होणार आहे. तर येत्या गुढीपाडव्यापासून आम्ही तुमच्या सेवेत असू. धन्यवाद.